वेळ आली ते धडकायचं, पण मराठ्यांनी घरात झोपायचं आणि स्वतःच्या लेकराला आणि जातीला वाचवण्यासाठी ताकदीने पुन्हा एकजूट दाखवायची वेळ आली तर दाखवायची. जसा माझा हिस्सा दाखवला होता मुंबईला जायचा एक आणि दुसरा लोकसभेचा, तसा पुन्हा एकदा मुंबईला जायचा हिस्सा दाखवायची वेळ आली तरी घरात कुणी झोपायचं नाही, हिसका दाखवायचा. आणि दुसरा हिसका जर विधानसभेला दाखवायची वेळ आली तर एक दिशेत निवडून न्यायला पाहिजे, पुरीचे पुढे पडले पाहिजे. नाही 100 आपल्यात बी किती उमेदवार असली आपले बी बरेच म्हणणार आहेत मी असू द्या, म्हणू द्या, इच्छा प्रत्येकाला असते. पण एक जर ठरला आणि तुम्हाला तो पटत बी नसला तरी जातीकडे बघून आणि आपल्या मुलाकडे बघून त्याला निवडून जाणार, त्याला पूर्ण द्यायचं नाही, इतक्या टक्क्यानं काम करायचं जर ह्या गोष्टी ठरल्या तर. कारण आपण सगळं 29 ला ओपन करणार. माझी शेवटी तुम्हाला विनंती, असे समाज उपयोगी कार्यक्रम घेत चला, समाजाला साथ द्या. आणि मोलाचं सांगतो, एकमेकाला साथ द्यायचं शिका, बघायची भूमिका घ्यायची नाही, एकमेकाला साथ द्यायची. मला आणखीन एक वाटतं, जसं तुम्ही आता रक्तदानाचं मोठं काम हातात घेतलं आणि झाडं लावायचं घेतलं, आणखीन एक तिसरं काम घ्यावं तुम्ही हातात. या 1-2 दिवसातलंही सुरू करावं टप्प्याटप्प्यानं. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या गावखेड्यातल्या सगळ्या मराठ्यांनी, शहरातल्या सुद्धा मराठ्यांनी गावागावात बैठका सुरू करावं की जर आपलं कदाचित निवडणूक लढायचं ठरलं किंवा नाही ठरलं, दोन्हीपैकी कोणचंही, हा किंवा नाही 29ला उत्तरी, सगळ्यांनी ताकदीनं ठरलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहायचं. या बैठका सुरू कराव्यात असं मला वाटतं. पाड्याचं कोबा करायचा निर्णय होईल, पण बैठका सुरू करा. मराठ्यांच्या बैठका गावागावात राज्यभर सुरू करा. जसं जसं शक्य असेल तसं आपण आपल्या गावातल्या घ्या, शेजारच्या गावात जाऊन घ्या, तालुकाभर ज्यांना शक्य त्याने तालुकाभर घ्या, जिल्हाभर घ्या, गावोगावी अभियान सुरू करून टाका. पाडायचा निर्णय झाला तर ताकदीनं पाडायचं आणि निवडून आणायचं झाला तर ताकदीनं निवडून आणायचं. या भूमिका म्हणून एक मराठ्यात जागृती म्हणून सुरू करा महाराष्ट्रभर. आता पश्चिम महाराष्ट्राकडे दौरे सध्या मराठवाड्यात नाही तर मराठवाड्यात सुरू करा, विदर्भात खानदेशात सुरू करा, मुंबईत अशा महानगर असतील तिकडं टप्प्याटप्प्यानं सगळ्यांना प्रभागवार सुरू करा बैठका. छोट्या मोठ्या कशा व्हायना त्या सुरू ठेवा, ती जागृती सुरू राहू द्या. निर्णय काही येऊ पण जागृती कायम ठेवा, जागृती कायम सुरू राहू द्या. बैठका राज्यभर सुरू राहू द्या. आता सोलापूरला 7 तारखेपासून सुरुवात, ते 13ला नाशिकला. मला अशी माहिती आली तिकडची की हे जे 13 ते 7 मीच मालक येतात ते सुद्धा मालक नाही. सगळ्या जिल्ह्यातले सगळे मराठी मालक, सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचं, कोणी मालक नाही. जर एखाद्याच्या तोंडातून शब्द गेला असेल आम्ही बघतो आम्ही करतो तर सगळ्यांनी करायचं. हा एक गोष्ट खरी, माझी यांच्याशी ओळख यांच्याशी नाहीये, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसेल किंवा फोन लावू शकलो नसेल, याचा अर्थ असं समजायचं नाही की ते मालक आहेत का काय. सगळ्या जिल्ह्यातला मराठा मालक, सगळ्या राज्यातला मराठा मालक आहे. मी तर पुणे अध्यक्ष प्रत्यक्ष नाही, इथं सगळे माझ्या सहित मराठा शेवट, सगळे समन्वय फमन्वय काही नाही. इथं सरसकट श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत
सगळे तुम्हाला का शेवट आपण सेवा करण्यासाठी आलेलो आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी ताकदीनं आपण आपल्या जिल्ह्यातल्या रॅलीची तयारी करा. एक दिवस सगळ्यांनी कामं सोडा आणि राज्यभर बैठका गावागावात आपल्या छोट्या मोठ्या गाव लेवलवर आपल्या सुरू करा. आसपासच्या गावात बी घ्या. ज्यांना वेळ असेल त्यांनी या गावातून त्या गावाचा ज्यापुढे राहू द्या. त्या माध्यमातून डाटा तयार होईल. त्या माध्यमातून जागृती होईल लोकांमध्ये की आपल्याला काय करायचे हे 29ला कळेलच. पण त्याच्या अगोदर वेळ आपल्याकडे आहे तर आपण फिरा. 1 महिन्याचा वेळ आहे आपल्याकडे मध्ये. या महिन्यात बिनधास्त सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठा द्याव्या. शेजारच्या गावात घेऊन जाऊन घ्या. त्यांना आत्तापासूनच सांगा लढायचं ठरलं तर ताकदीनं एकजुटीनं 100% मतदान करायचे आणि पाडायचं ठरलं तर ताकदीनं पाडायचं. जे काय ठरेल ते समाजासमोर ठरल आणि 29ला सगळ्या या म्हणून तेही आमंत्रण द्या. त्याबरोबर हेही सांगा की यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. त्यांनी त्या दिवशी ना गावाच्या बाहेर जायचं नाही, ना त्यांनी देवदर्शनाला जायचं नाही कुठं मतदानाच्या दिवशी, किंवा मुस्लिम असेल किंवा इतर कोणी असेल कोणी हजयात्रेला जायचं नाही. हे शाळा करते त्या टायमाला मतदान करावं म्हणून कोणाला तरी तीर्थयात्रेला पाहिजे फुकट म्हणून हे नेते. कारण निवडणुकीचा पिरियड असतो. याला विचार गाड्या ते म्हणजे तू देवदर्शन करून आणायचं आणि जे त्यांना मतदान करणार त्याला तिकडे कुठून मतदान झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणते. त्यामुळे सावधानाचे आपली जात आणि जातीच्या पोळं मेले नाही पाहिजे. म्हणून कोणी त्यांची कामाला नाही जायचं मतदानाच्या दिवशी, नोकरीला जायचं नाही, देवदर्शनाला नाही. त्याच्यानंतर आपल्याला 5 वर्ष ना देवदर्शनाला रोज जा. त्याच्यानंतर देवदर्शनाला पण त्यावेळेस कुठं पोलीस आले म्हणून घ्यायचं मतदान नाही करायचं हे प्रकार नाही होऊन द्यायचे. बोगस मतदान नाही होऊ द्यायचं. म्हणजे आता ज्या बायका घ्यायच्यात ना याच्यात हे प्रमुख काम करायचं. बोगस नाव घातलेत त्यांनी कोणाकोणाच्या दुसऱ्या तालुक्यातले बोगस नाव घातले. दुसऱ्या तालुक्यातले बोगस नाव घालायला सुरुवात झाली आता. म्हणजे उदाहरणार्थ आंबळे तर याच्यात बोगस नाव घालायची. परभणीकडची, संभाजीनगरकडची असे समजा बीडला घालायचे तर गंगाखेडचे घाल, पाथर्डीचे घाल, ही शाळा. त्याच्यामुळे बोगस नाव आपण आपल्या गावात माहित असते ते बोगस पुढे ओढायला लावायचे. एक ठेवायचं नाही बोगस हवायची आवडाची. बोगस नाव कधी कोणाचे ठेवायचे एकाचे याच्यावर जागृती करायची त्या बैठकीत. आपल्या गावात बोगस नाव कोणाचं आहे का ते ओढवायचं. कोणाचं असं म्हणते मतदान 100% करायचं. कारण निवडणूक आयोगाला हे दोन्ही मान्य. 100% मतदान झालं पाहिजे. आपण का वाईट करतो का? आणि बोगस त्यांनाही नाही पाहिजे. ही जागृती आपण स्वतः करायची. परत कोणत्याने दबाव जर एखाद्याने तर म्हणलं आपल्या रॅलीला जाऊ नका, मराठ्याचा असू द्या ओबीसीचा असू द्या कोणाचा असू द्या अजिबात त्या रॅलीला जायचं नाही मराठ्याच्या. त्याचं नाव मला सांगा मग बघू आपण त्याच्याकडे काय करायचं. त्यामुळे ह्या सगळ्या जागृत्या करत राहा. छोट्या छोट्या गोष्टी आपले चांगले लोक कोण आहेत, कोण हुशार पोर आहेत, कोण कोणत्या कामात ठेवायचे हे सगळं हळूहळू बैठकीच्या माध्यमातून तुमच्या मनानं तुमच्या धर्तीवर सुरू करा. तुमच्या जीवावरती मिळवतो. समाजाच्या पाठबळावर ताकदीवर आशीर्वादावर मिळवतो आणि लढणार. मराठ्यांना त्यांचा हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आयुष्यासाठी त्यांच्या दिल्याशिवाय जरी सलांवर आला असलं तरी त्यांना दिल्याशिवाय मी मरत. त्यांच्या लेकराचा विजय झाल्याशिवाय मराठ्यांचा 6 करोड मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय त्यांची शान वाढवल्याशिवाय त्यांची प्रतिष्ठा वाढवल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि माझं शेवटचं स्वप्नच ते मराठ्यांचे लेकर अधिकारी झालेले बघायचे आणि मराठ्यांच्या गोर गरिबांच्या चपला सगळ्यात हे नेते पाय पडले पाहिजे. ही इज्जत मराठ्यांना कमवून द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची. त्यासाठी शेवटी पुन्हा एकदा सांगतो एकजूट राहा. पक्षाच्या नेत्याच्या नादाला लागून आपल्या स्वतःच्या मुलाचं आणि स्वतःच्या जातीचं वाटोळ करू नका ही माझ्या हात जोडून विनंती आहे. कारण हे लोक राजकारणी लोक श्रीमंत झालेत आता. हे वेगळे वेगळे खोटे मेसेज सोडणार, खोटे व्हिडिओ सोडणार, खोट्या माहित्या गावात सोडणार. हे 100% करणार. हे मोठे तुम्हीच केले. त्याच्यामुळे यांचा विश्वास ठेवू नका.
की तुमचे पोरं मोठे होऊ नये आणि तुमची जात मोठी नाही व्हावं म्हणून खोटं सांगतोय तुम्हाला. हे घराघरातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी समजून घ्या. लेकर तुमचे मोठे करायचे, मग तुमच्या नेत्याला तुम्हीच प्रश्न विचारा. आम्ही नाही जात म्हणा आंदोलन दिवळा आरक्षण तेव्हा म्हणला रॅलीला जाऊ नका, मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमात जाऊ नका, मराठ्यांचे सगळे जाऊ नका. त्याला म्हणायचं नाही जात, आता आरक्षण देऊ ओबीसीतून आम्हाला. तो फक्त काय म्हणतो एवढा आहे का, काहीच बोलू नका. ते तुमच्या पोरा कोण आहे का नाही याचं उत्तर मराठ्यांजवळ. फक्त मराठ्यांच्या राष्ट्रापर्यंत विचारलं. मराठ्याचा नेता जर आला आणि ते जर म्हणला कुठं कार्यक्रमाला जाऊ नका, मराठ्याच्या रॅलीला जाऊ नका, सभेत जाऊ नका, त्याला म्हणाले जात नाही. मतदान देतो मी म्हणतो त्यालाच करतो, पण आरक्षण आत्ता देतो का. मग ते विरोधी पक्षाचा असू नये का सत्ताधाऱ्याचा असो, कोणता आमदार मंत्री असू नये, त्याला एवढाच प्रश्न विचारायचा. आमचं ओबीसीत आरक्षण आहे, कुणबी आणि मराठा एक आहे. कुणब्यांचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती, आणि व्यवसायावर आधारित म्हणजे शेतीवर आधारित आरक्षण दिलंय, एवढंच त्याला प्रश्न विचारा. जर व्यवसायावर आधारित दिलं तर कुणब्यांचा व्यवसाय शेती आहे, आमचा शेती, माळ्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून माळ्याला दिले, तर मग आम्हाला का दिलं नाही. आमचा जर व्यवसाय शेती आहे तर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आत्ता दी, आणि तू म्हणशील ते ऐकतो. बघा तुम्हाला त्याचं उत्तर काय आहे. त्याचं उत्तर एकच येणार की मग तुम्हाला दिल्यावर ओबीसी नाराज होते, मग मारतो का आमचे पोरं ते नाराज होते तर. आणि दुसरं उत्तर येणार निवडणूक झाल्यावर देऊ, मग निवडणूक झाल्यावर हे 5 वर्ष आपल्याला भेटतच नाही. दोनच उत्तर येणार, निवडणूक झाल्यावर देऊ म्हणत त्याच्या हॉपल ठेवून नये, मिळतच नाही, देतच नाही याचा अर्थ असा आहे. आणि त्यांचं मतदान फक्त म्हणल्यावर ओबीसीच मग तर आपल्याला मिळतच नाही असं समजायचं. आपले उत्तर आपल्या जवळ आहेत, फक्त त्यांना विचारा. ते आपल्या लेकराकडून कवाच बोलणार, मग तो पक्ष ठेवण्याचा काय कामाचा. आपलं लेकर आपल्याला आपल्या आई बापाला जगिणारे म्हातारपणाला, नेता पक्षाने जगिणार आपल्या आई बापाला, म्हातारपणाला आपल्या जातीला आपले लेकर सांभाळणारे, तो पक्ष किंवा तो पक्षाचा नेताने सांभाळणार आपल्या आई बापाला, आपल्या जातीला सुद्धा. हे मराठ्यांनी खोल घरात जाऊन जरा समजून घ्या. आपली जात आपल्याला सांभाळायची, आपले आई बाप आपल्याला सांभाळायचे, आपले सासरे आपल्याला सांभाळायचे, आपले भाऊ आपले नातवा आपल्याला सांभाळायचे. नेता एक बी दिवस धोका द्यायला येणार नाही आपल्या लेकराला, एक बी दिवस आपल्या आजोबाला हाताला धरून ते दवाखान्यात नाही आणणं येणार, आपल्याच पोरांना न्यावं लागणार आहे. आणि आपलं पोरग जर पैशावाला झालं तर ते दवाखान्याच्या अडचणीला आजोबाचं घरी सोडणार आहे, कसल्या अडचणीला तरी सोडणार. त्याला पैशावाला बनवा, स्वतःच्या जातीला स्वतःच्या पोराला पैशावाला बनवा. नसता मग नेत्याच्या दारात जावं लागतं आपल्याला, देतो का 1500 रुपये, देतो का 1600 रुपये. आणि 1500, 1600, 3000च्या या स्कीम तेवढी एक बॅगच घेतोय आमचा मराठा सरकीची, आणि ती जर नाही उगली तर दुसरी परत 2-2,500 आमची. तुम्हाला ना दिला भेटा का. हे बघा, जात आणि जातीचे पोरं मोठे करा ही तर मी तुम्हाला सांगतो. मला त्यांना महाविकास आघाडीचं देणे घे नाही ना, त्या महायुतीच आहे, मी दोन्हीला मोजित नाही त्यांना. ही जात मोठी करा, जातीचे लेकर पैशावाले बनवा. तुम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. तुमचे लेकर अधिकारी बनवा, तुमचे लेकर उद्योगी बनवा. तुमचं एक पोरग जर नोकरदार बनलं, दुसरं जर नाही बनलं तर जे लेकरू तुमचा अधिकारी बनलं नोकरदार, ते तुमच्या नोकरी न लागलेल्या पोराला व्यवसाय टाकून देईल, ती पण व्यावसायिक बनल. आपण आपले पोरं मोठं करायसाठी लढायचे, नाही तर पिढ्याना पार बापाने हमाली केली का पोराने हमाली करायची. बापाने रिक्षा चालवलं की पोराने रिक्षा चालायचं, बापाने ट्रॅक्टर आणलं की पोराने ट्रॅक्टर आणायचं, बाप ट्रकचा ड्रायव्हर असला की पोरग ट्रकचा ड्रायव्हर, बाप इष्टेचा ड्रायव्हर असला की पोरग इष्टेचा ड्रायव्हर, बाप कंडक्टर असला की पोरग कंडक्टर, बाप शेतकरी असला की पोरग शेतकरी, बापाने टपरी चाललेली असली की पोराने टपरीत चालायची, बापाने हॉटेल चाललेलं की त्याने हॉटेलच चालवायची. बापाने आपल्या जर कापड कष्ट केले, शेतात मजुरी केली तर पोराने बी मजुरीच करायची. हे आपल्याला आता बंद करायचं.
बाप आयुष्यभर शहरात भाड्याच्या खोलीत राहायला, पोरांनी भाड्याच्याच खोलीत राहायचं. कधीतरी आपल्याला ते शहरात घर असावं यासाठी आपल्याला नोकरदार बनायचंय, व्यावसायिक बनायचं. मोठे विचार आता मराठीने ठेवा. आपल्याला बदल करायचा. माथाडी कामगाराचं पोरग माथाडी कामगारात नाही राहायला पाहिजे. गिरणी कामगाराचं पोरग गिरणी कामगारात नाही राहायला पाहिजे. शिक्षकाचा पोरग शिक्षक होतच नाही, नोकरी न लागल्यामुळे ते व्यसनी होत आहे. डॉक्टरांचं पोरग डॉक्टर होतच नाही, कारण ते व्यसनी बनतंय. पोलिसाचं पोरग पोलीस होतच नाही, कारण त्याला आरक्षणच नाही, त्यामुळे ते पोलीस होत नाही. महसूल मध्ये असणारे आपल्या अधिकारी महसूल डबल बनवतच नाही, कारण आरक्षणच नाही. त्याच्यावर दुसरा घेतो बोगस प्रमाणपत्र घेतल्याला डबल ते कामा 40 मिळवून घेत ते गाडी आणि बोगस प्रमाणपत्र त्याच्या गाडीत तिकीट ठेवलं. हे प्रश्न आमच्या लोकांना स्वप्न बघायचं. आमच्या बापाने हमाली केली, त्यांनी स्वप्न नाही बघायचं. आता नाही पोराने हमाली करायची, ना पण हमाली करायचं, नोकरी लागायचं. ऊस करणाऱ्या मराठीने आता स्वप्न नाही बघायचं की माझ्या हातात कोयता होता पण आला, पोराच्या हातात नको, पोरग नातू तरी अधिकारी झालं पाहिजे. हे स्वप्न नाही बघायचं आम्ही, का आम्ही हमेशा ते स्वप्न बघायचं. मुसलमानाने ते स्वप्न बघायचे का बापाने केळ ऐकले की पोराने केळ शिकायची. मुसलमानाच्या बापाने पाव ऐकले की त्याच्या पोराने पाव शिकायची. मुसलमानाचा मिस्त्री आणि सिमेंट काढायला मराठ्याचे पोर. अरे धंदा बिगरी आम्ही आणि मिस्त्री ते आयुष्यभर वाटलं. आणि बिल्डिंग यांच्या निवडून द्यायला मराठी आणि त्या बिल्डिंगचं बांधकाम करायला मुसलमान आणि सिमेंट काढायला मराठ्याचं. वाचमी म्हणून त्याच्या आम्ही आणि निवडून दिला आम्ही. बिल्डिंग कोणाची बांधली तर सांगायचे विभागात किती भूषणानं आमच्या साहेब तो असा आहे का बांधले देव. तो ह्या मतावर मोठा झाला, बिल्डिंग बांधली, तिने मरणाचे पैसे कमीले, आपण लागलो ना तिथं भिकाला पुढे. समजून घ्या मराठ्यांनी, मी फक्त मराठ्यांच्या पोटातलं बोलतोय. मराठ्यांच्या गरीबापासून अधिकाऱ्यांच्या पोटातलं दुःख मी बोलतोय फक्त, आणि मी निर्भीड बोलतोय. म्हणून यांना मी सहन होत नाही, पचत नाही. मी या सरकारला मॅनेज होत नाही, त्यांचा पैसा घेत नाही, पद घेत नाही, म्हणून मी त्यांना पचत नाही, मी सहन व्हाय नाही. म्हणून ते मला दुश्मन शत्रू मानायला लागले. हे मराठ्यांनी समजून घ्या. नसता माझं त्यांचं काय वैर नाही, मराठ्यांच्या पोरं मोठे व्हावेत म्हणून मी वैर पत्करणार. त्यांचे दुश्मनी अंगावर घेतली आणि मी त्यांना भेट बी नाही. कितीही त्यांनी ताकद वापरू द्या, मी त्यांना भेट नाही, त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही, त्याचं टेन्शन नाही. फक्त मराठ्यांनी समजून घ्या स्वतःच्या पोराचं जीवन म्हणजे काय, स्वतःच्या जात म्हणजे काय. प्रत्येकानं हे समजून घ्या. 70 वर्ष तुम्ही यांना मोठं केलं, एकदा गरीबाचं पोरं मोठं होत्या ना. असं जरा उलट करायला जमत नाही का? मराठ्यांनी उद्यापासून हे चालू करा बरं. 70 वर्ष आम्ही तुमच्या मागे राहिलो म्हणा, राजकीय पक्षाच्या सगळे एकदा फक्त मराठ्याच्या मागे उभा राहा. एकच वर्ष एवढंच त्यांना म्हणा, काहीच म्हणू नका. त्याला म्हणा साहेब तुम्ही काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सगळे 75 वर्षात आम्ही तुमच्या बारीबारीने एका नाकाच्या मागे उभा आहे. आता फक्त एकदाच आमचा उपकार करा. 75 वर्ष आम्ही तुमच्यावर उपकार केलाय, एकदाच फक्त एकच वर्ष आमच्या मागे उभा राहा. तिथून पुढे परत आम्ही तुमच्या मागे उभा राहतो म्हणा. वाटल्यास बॉन्ड करून द्या एकमेकाला. त्याने बॉन्ड करून द्या आपल्याला की एवढी वेळेस गरीब मराठ्याच्या मागे आम्ही उभा. आता तुम्ही बॉन्ड करून द्या म्हणा, आम्ही तुम्हाला बॉन्ड करून देतो, त्याच्यानंतर हमेशा आम्ही तुमच्या मागे उभा राहू. बघा बरं आहेत का? आणि मग ते जर तुमच्या पोराच्या बाजूने उभा राहणार असले 5 वर्षासाठी, तर मग ते कसेच तुमचे मनाला काय हरकत आहे? आपण जर एखाद्याला वर्षभर जीव घातले आणि आज आपलं कुटुंब लागणार गेले कुठतरी, मग आता एक दिवस आपण जर त्याला वर्षभर जीव घातले तर त्याला म्हणा आता आजचे दिवस काय मला भाकरी करता येत नाही, भाजी करता येत नाही, मी मीठ टाकायचं जागा चटणी टाकीतोय, चटणी टाकायचं जागा मीठ टाकायचं, जिथं पाणी टाकायचं तिथं पाणी टाकीत नाही, मला कळत नाही बाबा भाकर कशी करत असेल, भाजी कशी करतात.
या वेळेस आता वर्षभर मग आपल्या कुटुंबाने तुला जीव घातलाय, एक दिवस जीव घाल, बघा ना घालतो कसा. तेव्हा जर एक दिवस तुमच्या कुटुंबाला वापस येईपर्यंत मला जीव घालणार नसलं तर तेव्हा माणूस आपला नाहीच. तर राजकारणाला 70-75 वर्ष मोठं केलं नाही. एकदा फक्त त्यांना म्हणा एवढे आम्ही तुमच्या मागे उभा राहत नाही, तुम्ही आमच्या मागे उभा काय म्हणते पुस्तकाला. आणि ते जर तुम्हाला उत्तर आवडलं नसेल तर तुम्ही समजायचं बस कोणताच पक्ष कोणताच नेता आपला नाही, आपली जात ना आपली जातीचे पोरं मोठं करायचे. माझी एवढीच विनंती, फक्त हुशार व्हा. आता भावनेच्या आडी जाऊ नका. हे इतके गोड बोलतील निवडणुकीच्या काळात, फक्त यांच्या गोड बोलण्याला भुलू नका आणि मुलांच्या जातीच्या बाजूने उभा राहा. आपल्याला आरक्षण मिळवायचंय. यांनी किती फसवलं तरी मिळवायचं आणि यांनी किती ताकद लावली आपल्याला विरोध करायला तरी यांना हरवायचं. जातीची शक्ती वाढवायची, जातीचा स्वाभिमान वाढवायचा. आणि मी स्वाभिमान गहाण ठेवून जगू शकत नाही. मी तर वाकत नाही आणि मोडतही दोन्ही नाही. फक्त तुम्हाला विनंती, सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या मुलाच्या जातीच्या बाजूला ताकदीने उभा राहा. महिना 2 महिन्यातून एकदा एक दिवस कांबोळी जातीसाठी उभा राहायचा. सहकुटुंब सगळ्यांनी ताकदीनं या. थांबतो. धन्यवाद. ज्यांनी वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या